नित्य स्वामी दर्शन 17 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला एक सांगतो की करीत असलेल्या ध्यानाला एकांताची गरज आहे. बाहेरचा प्रचंड कोलाहल आपल्याला मनाला खूप त्रास देतो. या कोलाहलामुळे अस्वस्थ करणारे संदर्भ आणि विचारांची वादळे मनभर पसरतात. अशा अवस्थेत ध्यान विस्कटते. तेव्हा लक्षात येते की ध्यान उत्कट अवस्थेमध्ये साधणे हे खूप कष्टप्रद आहे. फक्त मनाजोगा एकांत लाभला आणि मनातली जुनी ठाण मांडून बसलेली विचारांची कोळिष्टके कायमसाठी नष्ट झाली की अप्रतिम अशी ध्यानावस्था प्राप्त होते. हे खरे आहे की मन निर्विचार अवस्थेत पोहोचल्याशिवाय प्रसन्न होत नाही आणि मन प्रसन्न झाल्याशिवाय ध्यान लागत नाही. एकदा का स्वामींच्या नामाची मनाला सुंदर सवय लागली की आपण आपोआपच मनाने आणि विचाराने विकसित होत जातो. आपले स्वामींच्या शाश्वत अस्तित्वाविषयीचे आकलन वाढते. एकदा का स्वामींच्या ब्रह्मांडव्यापी स्वरूपाचे निश्चित आकलन झाले, तो अनुभव ध्यानाच्या उत्कंठ पातळीवर तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल. हे आयुष्यच बदलून जाते. तुमच्या मग लक्षात येते की ध्यान म्हणजे अपार प्रेमाचा स्वामीमय झालेला आविष्कार आहे. समष्टीविषयीची केवळ नव्हे तर सर्व जीवांविषयीची तुमच्या मनात प्रेम आणि करुणा दाटून आलेली आहे. तुमच्या हे सुद्धा ध्यानात येते की ह्या अपूर्व अशा ध्यानस्थितीत आपले प्राणप्रिय शब्दांचे माहेर संपुष्टात आलेले आहे आणि आपण निःशब्दाच्या नव्या प्रदेशात कायमसाठी राहायला आलेले आहोत. शब्दांच्या आधाराशिवाय आपण स्वामींच्या एकूणच ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाचा शोध घेऊ लागतो. जाणीव आणि स्पर्श संवेदना आपल्याला स्वामींच्या निकट आणू लागते. आपल्या अत्यानंदाला नवी भरती आलेली आहे. या भरतीला स्वामींनीच गाढ आलिंगन दिलेले आहे. हा भास न राहता तो प्रत्यक्ष अनुभव होणे म्हणजे ध्यान. हे फक्त ध्यानावस्थेत प्राप्त होते. जागृत अवस्था माणसाला पुन्हा शब्द माहेरी आणते. माणसाने अखंड अशा ध्यानावस्थेत राहणे म्हणून आवश्यक आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचे सत्य आणि भव्य अस्तित्व प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर ध्यानाला पर्याय नाही, एवढे लक्षात ठेवा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.